हा नमस्ते सर, तुमचा रिपोर्ट बघितला म्हणून फोन केला. हा. बोला की सर, आता हा तुमचा जो फास्टिंगचा रिपोर्ट आहे तो आता 84.4 आहे बरोबर. हो हो आणि तुमचा जो पीपीचा रिपोर्ट आहे तो 131.8 आहे हो. बरोबर. आणि आपलं जे बरोबर. तुम्ही काय अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे कधीपासून घ्यायला चालू केलं सर? आपण ते जवळजवळ दीड महिना झालं. 1.5 महिना झालं बरं. आणि 1.5 महिन्याच्या आधी तुमची फास्टिंग किती पीपी किती असायची सर? पहिले होती 242. 242 ही काय पीपी होती? फास्टिंग फास्टिंग 242 तुमची फास्टिंग होती, ओके. आणि पीपी आणि जेवणानंतरची होती 343. किती? 343. 43. खूप चांगला रिझल्ट आहे सर, अभिनंदन तुमचं. काय एक 1.5 महिन्यातच तुमची शुगर किती आली बघा की. फास्टिंग तुमची 242 होती ती 84 वर आली. आणि पीपी जी हो 300 प्लस होती ती 131 वर आली. हो. काय तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं अभिनंदन. थँक्यू काय थँक्यू थँक्यू. नाही, खरंच खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला. काय आपलं नाव काय आपला म्हटलं सर? एसबी. हा सर. नाव काय म्हटलं सर आपलं? गुणवंत राणे. राणे. आणि ऍड्रेस सर आपला? औरंगाबाद. पैठण. पैठणी. ओके सर, ओके. आता हे सोडून तुम्हाला काय नाही कॉम्प्लिकेशन काय होते काय शुगरमुळं? कॉम्प्लिकेशन सध्या तर तसं काही नाहीये. हां फक्त ते पायाला जे थोडं मुंग्या यायच्या ना, हां हां. ते पहिले थोडं जास्त होतं, आता हलका हलका वाटतं थोडंसं. थोडं आहे अजून मुंग्या, पण थोडं कमी आहेत. कमी आहे, कमी आहे. चांगले, म्हणजे ते पण हळूहळू जे राहिले ते पण तुमचं कमी होऊन जाईल त्यामध्ये. हो हो. चांगली गोष्ट आहे सर, चांगली. आणि एचबीएनसी रिपोर्ट सर? एसबीएनसी रिपोर्ट 3 दिवस लागतील अजून. बरं बरं, 3 दिवस लागते, चालेल. तो पण रिपोर्ट आला की मला पाठवून द्या सर. हो पाठवतो. हो हां. आणि तुमचे कोण मित्रमंडळी, पै पाहुणे कोण असतील रिलेशनमध्ये त्यांना पण सांगा. आता तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट आला आहे, त्यांना पण सांगा जेणेकरून हो. त्यांना